नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ डावकर। तर आपल्याला एमपीएससी आणि यूपीएससी साठी जो ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे यामध्ये पेपर सेकंड मधला बॉटनी पार्ट हा मी कव्हर करणार आहे। मात्र लक्षात घ्या, जर आपण बॉटनीचा विचार केला तर बॉटनीमध्ये आपल्याला सेल बायोलॉजी पाहायला मिळतं, सेल सायटोलॉजी आहे, त्याचबरोबर आपण जेनेटिक्सचा स्टडी पाहतो, प्लांट ब्रीडिंगचा स्टडी आहे किंवा सीड टेक्नॉलॉजी आहे किंवा आपला अजूनही काही सिलेबस पाहायला मिळतो। जर आपण या सगळ्या सिलेबसचा विचार केला तर सगळ्या सिलेबसला कशा प्रकारे आपण पाहायला हवं किंवा यांचं आन्सर रायटिंग कशा प्रकारे करायला हवं हे सगळं आपण या बॅचमध्ये कव्हर करणार आहोत। मग लक्षात घ्या की यामध्ये आपण जर पाहिलं तर आन्सर रायटिंग कशी असायला हवी, इव्हन जर आपण शिकवण्याची पद्धत पाहिली तर शिकवण्याच्या पद्धतीमध्येच आपण आपल्या आन्सर रायटिंगवरती सुद्धा फोकस करणार आहे की ज्यामध्ये जो काही आपला पॉईंट चालू असेल मग या पॉईंटमध्ये येणारा प्रश्न कसा असू शकतो की आपण उत्तर कसं लिहायला हवं की ज्यामध्ये आपला इंट्रो आहे, मग आपली बॉडी आहे, मग आपली कन्क्लुजन आहे, हे सगळं आपण करंट रिगार्डिंग कशा प्रकारे सोडवू शकतो ते आपण पाहणार आहे। मग लक्षात घ्या, जर या बॅचचा तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच 10 जूनला जॉईन व्हा। 10 जूनपासून आपण याचे डेमो चालू करणार आहोत, त्याचबरोबर प्रत्यक्षात बॅच सुरू होणार आहे 15 जूनपासून। लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही नक्कीच 10 जूनला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की बॅच कशा प्रकारे रन होणार आहे आणि या बॅचचा नक्कीच तुम्हाला बेनिफिट होईल। थँक्यू।